फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे ओ हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली तडा शिंपिला जणू प्रीतीने हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संगतातीने ओ हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे हो हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे
माझे नाव शिवानी प्रकाश येडे. मी कैलासवासी दादासाहेब देशमुख जिल्हा परिषद प्रशाला घनसावंगी येथील विद्यार्थिनी. मला जेव्हा कळले की शैक्षणिक सहल निघणार आहे त्यावेळेस आमच्या सरांनी सांगितलं की तुमची सहल ही महाबळेश्वर इतर गावी जाणार आहे. तेव्हा मला खूप भीती होती की नवीन सर असतील आणि आपल्या शाळेतील कोणी सोबत नसेल, कारण सरांनी सांगितलं होतं की आपल्या शाळेतील कोणतेच शिक्षक आपल्या सोबत नाही. तर मनात एक प्रकारची भीती पण होती की नवीन सर आगाऊ असतील, त्यांचं बोलणं कसं असेल, आपण सेटल होतो का त्यांच्यासोबत. पण जेव्हा मी जाणण्यात आले तेव्हा आमचे ते गट प्रमुख आहेत भोसले सर, त्यांचा स्वभाव जरा चांगलाच आहे म्हणा. ते बोलायला वगैरे चांगले, मस्करी पण. त्यानंतर आपली सहल निघाली. सर्वप्रथम आपण बसमध्ये बसलो ना तेव्हा खरंच इतकं बोर होत होतं ना मला. मग त्यानंतर मॅडम सफळकर मॅडम बोलल्या आपण गाण्याच्या भेंड्या खेळू. तेव्हा मला खास मजा आली, कारण मी बडबडी मुलगी, मला बडबड करायची सवय ना, म्हणून शांत बसले म्हणजे मला असं वाटत होतं की मला कोणी धरून बसवलंय. तेव्हा मग मन मजा आली. तेव्हा मग सगळ्यांशी बोलणं झालं, संवाद झाला, मग ओळख पण झाली. तेव्हा त्यानंतर स्कॉलरशिपची परीक्षा असते, या सगळ्यामध्ये तुमची निवड झालेली आणि शासनाला प्रशासनाला वाटलं हे विद्यार्थी खरोखर यांना जर चालना दिली, यांना जर आपण प्रेरणा दिली, या विद्यार्थ्यांना जर आपण अशा सहलीच्या माध्यमातून अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून जर मोफत व्यासपीठ निर्माण करून दिलं शासनाच्या खर्चातून, तर या विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये अजूनच भर पडेल. त्यांना जे अपुरं काही ज्ञान असेल, भौगोलिक ज्ञानाची जी कमतरता असेल, जे फक्त कानाने ऐकलं आणि टीव्हीवर पडद्यावर डोळ्याने बघितलं, ते प्रत्यक्षात कसं पाहिलं पाहिजे, त्यांनी पाहिलं पाहिजे आणि प्रत्यक्ष त्याचा अनुभव कसा घेतला पाहिजे आणि तो कायम चिरकाल स्मरणामध्ये तो कसा राहिला पाहिजे. मला तरी वाटतं हे शासनाच्या लक्षामध्ये आपल्या प्रशासनाच्या म्हणजे आपल्या जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या हे ध्यानात आलं असावं असा माझा तरी कयास आहे, अंदाज आहे. आणि अगदी तो 100% खरा होता, खरा आहे आणि अभिनंदनीय आहे. मी आजच्या या माध्यमातून आपल्या शिक्षण विभागाचं जालना जिल्हा परिषदेच्या माननीय सीओ मॅडमचं, शिक्षणाधिकारी दाखील साहेबांचं आणि आपल्या प्रत्येक तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी आणि त्यांना साथ देणारे आपल्यासोबत असलेले सर्व गट समन्वय विशेष आधार या सगळ्यांना मी धन्यवाद व्यक्त करेल की तुम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी हितासाठी त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी हा उपक्रम एक नाविन्यपूर्ण, मला तरी वाटतं महाराष्ट्रामध्ये असा उपक्रम कोणत्या जिल्हा परिषदेने राबवलेला नसेल तर आपल्या जालना जिल्हा परिषदेने राबवला. हे आजच्या या सहलीच्या माध्यमातून एक गुजरातला गेलेली असेल, आपण इथे महाबळेश्वर आलेलो असेल, परंतु महाराष्ट्रातील पहिला आपला दौरा असेल की स्कॉलर विद्यार्थी, हुशार विद्यार्थ्यांसाठी एक मोफत सर्व नाश्ता, जेवण, मुक्काम आणि सर्व तिकिटाचा खर्च हे सगळं त्यांनी तुमच्यासाठी केलं. आणि मला हेच म्हणायचं, तुम्ही हे जाणून घेतलं पाहिजे, एवढं प्रशासन आपल्यासाठी करतंय, एवढे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आपल्यासाठी सर्व त्यांची टीम करते आणि शेवटच्या घटक म्हणून तुमच्या शाळेतले शिक्षक, तुमचे वर्ग शिक्षक असतील किंवा तुमचे मुख्याध्यापक असतील, तुमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख असतील, या सगळ्यांनी तुम्हाला निवडलं आणि या सहलीसाठी तुमची नाव नोंदणी केली. हे तुम्ही जाणलं पाहिजे याच्या पाठीमागचं कारण काय आहे. तर मला हे काय सांगायचं वाटतं, या 4 दिवसात तुमचं मी ऑब्झर्वेशन केलं आणि सहलीत 8 जणांनी, कोण विद्यार्थी आणि कोण विद्यार्थिनी तुमच्या बॉडी लँग्वेज वरून आवाज करतोय, कोण या अभ्यास दौऱ्याचा फायदा घेऊ शकतो आणि कोण या अभ्यास दौऱ्याचा गैरफायदा घेऊ शकतो. हे आमच्या 25 वर्ष आमच्या नोकरी झाली आहे. तुम्हाला कधी आम्ही बोललो असेल, बंदरला काल बोललो असेल, किरणला मी किरण्या म्हटलो असेल, आणखी बाकीच्यांना काही बोललो असेल, मुलींनाही काही माहिती आता काही बोललो असेल. तेव्हा मुलांना होतो पात्यांचा आधार, श्रोत्यांचे उत्तराने श्रवणाचे बाळ, तेव्हा मांडच पाहिजे त्याचे आभार, तेव्हा मांडच पाहिजे त्याचे आभार.
सर्व शिक्षकांनी खूप आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच मी सर्व शिक्षकांच्या मनापासून आहे आणि तुम्ही हे मोलाचे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण सोनक बक्षीस आणि पुढे काहीतरी करू टाकू. कालच्या दिवसामध्ये आम्ही कथा शिकत शिकत घेतले तर आम्हाला जर पुरस्कार भेटतात पुढे त्या पुरस्काराची